नमस्कार. ग्रंथाली आयोजित साहित्याच्या पारावर ह्या अक्षर मैफलीमध्ये मी आपणा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करते. आज साहित्याच्या पारावर ज्या 2 पुस्तकांची चर्चा होणार आहे त्यातलं पहिलं पुस्तक आहे दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल एंजेलो आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर माधवी मेहेंदळे. या पुस्तकावरती आपला वाचक सहभाग नोंदवला आहे डॉक्टर प्रशांत जोशी यांनी. साहित्याच्या पारावरचं दुसरं पुस्तक आहे शुद्ध वेदनांची गाणी ही सुप्रिया अय्यर लिखित कादंबरी. या कादंबरीवरती अभिप्राय नोंदवण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत नागपूरच्या लेखिका शुभा साठे. साहित्याच्या पारावर मी या सगळ्यांचं 4 जणांचं मनापासून स्वागत करते. मराठीमध्ये एकूणच चित्रशिल्पकला, चित्रकार, शिल्पकार यांच्याविषयी अगदी मोजकं लेखन झालेलं दिसतं. अगदी सहज आठवतात ती माधुरी पुरंदरे ह्यांनी लिहिलेली व्हिन्सेंट व्हान गॉग आणि पिकासो यांची चरित्र, किंवा प्रभाकर कोलते यांचं पुस्तक, किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये सुहास बहुलकर यांनी लिहिलेली चित्रकलेविषयीची काही पुस्तकं. पण एकंदरीत पाहता संगीताचा कान जसा मराठी माणसाचा तयार आहे ना, संगीताची जी समृद्ध परंपरा आपल्याकडे रुजलेली आहे, तसं काही चित्रकलेबद्दल म्हणता येत नाही आपल्याला. एकूणातच आकार, अवकाश, रंगरेषा, रंगच्छटा यांचं म्हणावं तसं भान आपणा वाचकांना नक्की नाही. चित्रसाक्षरतेचे जाणीवपूर्वक प्रयत्न आता गेल्या 10-15 वर्षापासून होत आहेत आणि त्याच्यातलंच एक छान पुस्तक आपल्यासमोर आहे ते म्हणजे दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल एंजेलो. आणि या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर माधवी मेहेंदळे. ग्रंथाली प्रकाशनाच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. डॉक्टर माधवी मेहेंदळे या व्यवसायानं नेत्रशल्य विशारद आहेत आणि पुण्यामध्ये गेली 30 वर्ष त्या स्वतःचं नेत्र रुग्णालय चालवत आहेत. बरोबरीनं ललित लेखन देखील करत आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांचं हे लेखन प्रकाशित झालेलं आहे. दृष्टीपटल या त्यांच्या लेखसंग्रहामध्ये त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने डोळ्याविषयीची माहिती दिलेली आहे आपल्याला. दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल एंजेलो ह्या पुस्तकामध्ये त्यांनी मायकेल एंजेलोचा कलाप्रवास उलगडलेला आहे आणि चेक पॉईंट चार्ली ही त्यांची कादंबरी देखील प्रकाशित झालेली आहे. एखादा विषय एखाद्या लेखकाच्या अगदी मानगुटीवरच बसतो असं म्हणता येतं आणि मग लेखक त्या विषयाने झपाटून जातं. माधवी मेहेंदळे यांचं देखील काहीसं असंच झालं. मुळामध्ये चित्रकलेची आवड, त्याच्यातही फाईन आर्ट्ससारखा एक अभ्यासक्रम त्यांनी अतिशय आवडीनं पूर्ण केलेला आणि मग मायकेल एंजेलोचं जे डेव्हिड हे जगप्रसिद्ध शिल्प आहे त्या शिल्पाने त्यांना झपाटून टाकलं आणि मग मायकेल एंजेलोची सगळी शिल्प, चित्र त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वारंवार पाहिली आणि आपल्या रसिकतेला अभ्यासाची जोड देत आणि एका बाजूला मायकेल एंजेलोविषयीचं जे एक कलात्मक असं ऋण आपल्यावरती आहे त्याची परतफेड करण्याचा एक औषधा प्रयत्न या सगळ्या हेतूने त्यांनी हे पुस्तक साकार केलं आहे. आज या पुस्तकावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रशांत जोशी. डॉक्टर प्रशांत जोशी हे हृदयशल्य विशारद असून ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नमध्ये कार्यरत आहेत. अतिशय रसिक असे वाचक, स्वतः कविता लिहितात आणि शिवाय सांगण्यासारखं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः शिल्पकार देखील आहेत. हृदयशल्य विशारदासारखं अत्यंत जबाबदारीचं आणि खूप ऊर्जा ज्याच्यामध्ये वापरली जाते असं काम करत असताना त्यांनी आपले हे छंद कसोशीने जोपासले आणि महत्त्वाचं म्हणजे परदेशात राहून देखील आपल्या मराठी भाषेशी, समकालीन मराठी साहित्याशी त्यांची नाळ देखील जोडलेली आहे. त्यामुळे ऐकूयात दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल एंजेलो या पुस्तकाच्या लेखिका माधवी मेहेंदळे यांना आणि त्यांच्या पुस्तकावरचा अभिप्राय व्यक्त करतायत डॉक्टर प्रशांत जोशी. नमस्कार. दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेल एंजेलो या माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने मी आज इथे तुमच्या पुढे आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे. मी वैद्यकीय व्यावसायिक आहे, डोळ्यांची डॉक्टर आहे. आता मायकेल एंजेलोपर्यंत कशी पोचले, थोडंसं जरा किस्सा मजेदार आहे. मी वैद्यकीय व्यवसाय करताना थोडासा बदल किंवा थोडासा मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून MA केलं पेंटिंगमध्ये
आणि ते MA करत असताना त्या अभ्यासक्रमामध्ये अनेक पाश्चात्य कलाकारांशी माझी ओळख झाली आणि असं वाटलं की MA संपल्यानंतर पुन्हा मी माझ्या वैद्यकीय व्यवसायात बुडून जाईल, तर त्याच्या आधी एकदा ह्या पाश्चात्य कलाकारांचे सगळे पेंटिंग्स, शिल्प नजरेने बघावे म्हणून युरोपला गेले. आणि ते युरोप टूर करताना म्हणजे त्या गॅलरी टू गॅलरी हा जो मी प्रवास केला त्याच्यामध्ये असं झालं की सिस्टीन चॅपेल काही कारणाने बंद होतं. त्याच्यामुळे सिस्टीन चॅपेल बघता आलं नाही. मायकेल एंजेलोचं पिएता बघितलं त्या टूरमध्ये आणि घरी आल्यानंतर थोडीशी चुटपुट लागली की ते जे काही सिस्टीन चॅपेलचं दार बंद होतं त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे. आणि माझ्या वैद्यकीय व्यवसायातलं ट्रेनिंग की मोठी मोठी पुस्तकं वाचायची ही जे आहे ते कामी आलं. आणि मग मी मायकेल एंजेलो वाचायला लागले की काय आहे सिस्टीन चॅपेल म्हणजे नक्की काय आहे. आणि जसजशी मायकेल एंजेलो मी वाचायला लागले, त्याचा अभ्यास करायला लागले, तेव्हा असं लक्षात आलं की बाप रे, काय माणूस आहे, काय कलाकार आहे. म्हणजे सगळी कला एकीकडे आणि बाकी सगळ्या गोष्टी दुसरीकडे. अगदी त्याचं जिवंत राहणं हे सुद्धा कलेसाठीच होतं. मरण आलं तरी चालेल, तरी कला महत्त्वाची. रिलेशनशिप्स नाही, दुसरं काहीच गोष्टी नाही, पण कलेचा इतका अत्युच्च अट्टहास, इतकं परफेक्शन. माझे डोळे विस्फारले गेले मायकेल एंजेलोला बघून, त्याची चित्र बघून, त्याची शिल्प बघून. आणि प्रत्येक वेळेस बघितलं तर तेवढंच मला आश्चर्य वाटायचं की एवढा परफेक्ट हा माणूस कसा काय आहे. किती पराकोटीची अभिव्यक्ती आहे त्याची. आणि ती पराकोटीची अभिव्यक्ती फक्त चित्रकलेच्या माध्यमातून नाही तर सर्व माध्यमातून. म्हणजे चित्रकला आहे, शिल्पकला आहे, पेंटिंग आहे, शब्द आहेत, त्याचे अनेक 300च्या वरती सॉनेट्स प्रसिद्ध आहेत, आर्किटेक्चर म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये परफेक्शनिस्ट. ते बघून मला असं वाटलं, रादर माझ्या लक्षात आलं की आपल्या मानगुटीवर आता हा बसला आहे आणि याचा उतारा आपल्याला काहीतरी मिळवायलाच पाहिजे. कसा उतारा मिळवायचा, तर मला व्यक्त व्हायला पाहिजे, मी लिहायला पाहिजे. आणि मग असं वाटलं की मी जर लिहायचं तर ते बंद दाराआडचं सिस्टीन चॅपेल पुन्हा डोळ्यांनी एकदा तरी बघायलाच हवं. म्हणून मी पुन्हा गेले. तिथे मी सिस्टीन चॅपेल तर बघितलंच, पण यावेळेस मी गेले तेव्हा माझा मायकेल एंजेलोचा पूर्ण अभ्यास झाला होता. त्याच्यामुळे मायकेल एंजेलोच्या कलाकृती कुठे आहेत, कोणत्या चॅपेलमध्ये आहे, रोममध्ये कुठे, फ्लॉरेन्समध्ये कुठे, आणि ज्या रुटीन टूरमध्ये दाखवत नाही अशा सर्व कलाकृती पाहिल्या. डेव्हिड तेव्हा पहिल्यांदा पाहिला होता, दुसऱ्यांदा पाहिला. अगदी आपल्या देवाच्या भोवती प्रदक्षिणा घेतो तसं मी डेव्हिडच्या भोवती प्रदक्षिणा घेतल्या आणि एखाद्या देवाच्या पायाशी बसून राहतो तसं डेव्हिडच्या पायाशी बसून राहिले. सर्व अंगाने डेव्हिड बघितला आणि परत आले अगदी कृतकृत्य होऊन. आता लिहायला पाहिजे असं वाटलं, पण लिहिताना असं वाटलं, रादर लिहायला सुरुवात करताना, की एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा कलाकार आहे, जागतिक दर्जाचा कलाकार की ज्याची कला बघायला देशोदेशीचे लोक, कानाकोपऱ्यातले लोक वेळ काढून येतात, तासनतास लाईनीमध्ये उभे राहतात. अगदी आजच्या घडीला सुद्धा, आज 500-600 वर्ष होऊन गेले मायकेल एंजेलोला, तरीसुद्धा रोम आणि फ्लॉरेन्स, रादर इटलीची इकॉनॉमी आज मायकेल एंजेलोनी त्याच्या हातांवर तोलली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल बोलणारी मी कोण? मी बोलावं का एवढ्या मोठ्या कलाकाराविषयी? मी लिहावं का एवढ्या मोठ्या कलाकाराविषयी? मराठीमध्ये त्याच्याविषयी लिहिलेलं पुस्तक नाही. पण मग असं वाटलं की अगदी जे मोठे मोठे विषय आहेत, म्हणजे गांधीजी, शिवाजी, रामायण, महाभारत, या सगळ्या विषयांवर कितीतरी लोकांनी अगदी छोट्या छोट्या पुस्तिकांपासनं तर मोठे ग्रंथ पण लिहिलेले आहेत. मग मी माझ्या परीने माझा सहभाग, छोटंसं माझा खारीचा वाटा असं लिहायला काय हरकत आहे? काहीही झालं तरी माझी भावना जी आहे ती प्रामाणिक आहे आणि माझ्या मनात त्याच्याविषयी वाटलेला आदर आहे तोही प्रामाणिक आहे आणि तो इतका प्रचंड आहे की तो मला पोचवणं भाग आहे लोकांपर्यंत. असाही विचार आला की वाचक कोण यायचे? आपल्याकडे असं आहे की चित्र साक्षरता हा प्रकार थोडासा कमीच आहे. लहानपणापासून आपण संगीत ही कला कुठल्या ना कुठल्या प्रकारे कानावरनं गेलेली असते,
पण चित्रांविषयी थोडंसं एक प्रकारचं म्हणजे सामान्य माणूस त्यापासून थोडा दूर आहे. त्याच्यामुळे वाचतील का असाही एक प्रश्न निर्माण झाला. मधल्या काळामध्ये मी अनेक लेक्चर्स आणि प्रेझेंटेशन्स मायकेलँजेलोच्या चित्रांवर आणि शिल्पांवर दिली, अनेक ठिकाणी दिली. आणि तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना खूप आवडतं आहे. म्हणजे जरी चित्र साक्षरता आपल्याकडे कमी आहे किंवा त्याचं एक्सपोजर कमी आहे, तरी एक्सपोजर जर मिळालं किंवा असं काही जर त्यांना दिलं तर त्यांना त्याची भूक आहे, ते ग्रहण करण्याची त्यांची इच्छा आहे, आवड आहे. तर खूप लोकांना ते खूप आवडलं. त्याच्यामुळे लिहिण्याची अजून उत्साह वाढला, थोडीशी स्फूर्ती मिळाली. काही लोक असे आहेत, आपल्याकडे आता टुरिझम खूप डेव्हलप झालं आहे, त्याच्यामुळे एक वर्ग असा आहे मध्यमवर्गीयांमध्ये. तर आता प्रत्येकजण युरोपमध्ये जातो आहे. आपल्या लहानपणी म्हणजे आमच्या लहानपणी असं युरोपला जाणारे लोक क्वचित तुरळक भेटायचे, पण आता सर्वच लोक जातात. त्याच्यामुळे कित्येक लोक आता जायच्या आधी माझं पुस्तक वाचून जातात किंवा बरोबर घेऊन जातात आणि त्याप्रमाणे ते बघतात सगळं मायकेलँजेलोचं काम. कित्येक लोकांना मी ते इटलीला जायच्या आधी त्यांना थोडंसं समजावून सांगते, थोडं लेक्चर देते की काय बघा, कसं बघा. सो हा एक वर्ग निश्चित आहे की त्यांना बघताना ते जाणून घ्यायचं आहे की हे काय आहे. काही लोकांचा अशी प्रतिक्रिया आली की आम्ही जाऊ शकत नाही इटलीला आणि युरोपला, पण तुमच्या पुस्तकांमुळे आम्हाला तिथपर्यंत जायला मिळालं. काही गरीब म्हणण्यापेक्षा मराठी मीडियमचे स्टुडंट्स, जे आर्ट्सचे स्टुडंट्स आहेत, कलेतले विद्यार्थी आहेत, ते मला म्हणाले की तुमच्यामुळे आम्हाला मायकेलँजेलो समजला, नाहीतर आम्हाला इंग्लिश कळत नाही आणि मायकेलँजेलोची माहिती मराठीत उपलब्ध नाही, पण तुमच्या पुस्तकामुळे तुमचा हा विषय आमच्यापर्यंत पोचला, हा कलाकार आमच्यापर्यंत पोचला. तेव्हा मात्र मला खूपच छान वाटलं. दुसरा असा प्रश्न होता की ही दृश्य अनुभूती आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये ते मायकेलँजेलोचे शिल्प बघितल्यानंतर जी अनुभूती झाली ती मी शब्दातून कशी काय मांडू, आणि शब्दातून अशी मांडायची आहे की ते वाचकांच्या मनात ती अनुभूती निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामुळे तोही एक प्रश्न होता, पण माझ्या परीने मी तो सोडवला असं वाटतंय. त्याच्यातली रंजकता जाऊ नये म्हणून खूप अगदी डिटेलमध्ये लिहिण्याचं पण टाळलं आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यातली जी कला आहे ती तिथल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीपासून वेगळं करणं जरा अवघड आहे. त्याच्यामुळे खूप डिटेलचा उल्लेख मी टाळला आहे. ह्या पुस्तकाची पावती म्हणजे राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला आणि मला ती पावती मिळाली आणि त्याचा आनंद झाला. त्याच्यामुळे अजून उत्साह वाढला आणि सामान्य माणूस म्हणजे ज्यांचा कलेच्या क्षेत्राशी फारसा संबंध नाही त्यांच्यामध्ये आणि मायकेलँजेलोमध्ये जी खूप मोठी दरी होती ती माझ्या परीने मी थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हालाही हे पुस्तक आवडेल अशी आशा आहे. त्याच्यामुळे जरूर हे पुस्तक वाचा आणि इतका मोठा कलाकार कसा होऊन गेला, त्यांनी किती प्रकारे कला निर्माण केली, किती प्रकारे कला जगली, कलेचा आस्वाद घेतला, आयुष्य सगळं कलेमध्ये झोकून दिलं, हे म्हणजे माझ्या मनात आहे ते सगळं तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे असं वाटतंय. आणि याच्यामुळे अजून कलाकारांच्या विषयी लिहायची माझी इच्छा आहे. तर ती पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रशांत जोशी. मी सर्वप्रथम ग्रंथालयाचे आणि डॉक्टर वंदना बोकील यांचे मला माझ्या एका अत्यंत आवडत्या अशा महान चित्र आणि शिल्पकार मायकेलँजेलो यांच्याबद्दलच्या एका सुंदर पुस्तकावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. हे पुस्तक डॉक्टर माधवी मेहेंदळेंनी लिहिलेलं 180 पानांचं 28 प्रकरणं असलेलं एक अत्यंत हृदयंगम असं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये मायकेलँजेलोच्या संपूर्ण आयुष्याची ओळख आहे आणि त्याच्या त्याच्या घडणीची तर परिचय करूनच दिलेला आहे, पण त्या कला कसा आस्वाद घ्यायचा याचा उहापोह केलेलं हे सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यात आलं आणि मी भारावून गेलो.
मायकलएंजेलोविषयी मराठीमध्ये फार तुरळक ठिकाणी लिहिलं गेलेलं मी वाचलेलं होतं. माझा सर्वप्रथम परिचय झाला ग्रेसची कविता पाऊले नावाच्या कवितेमध्ये. शिल्पध्यान मायकलएंजेलोचे असे शब्द आलेत. आणि म्हटलं हा मायकलएंजेलो कोण असेल. नंतर विंदा करंदीकरांनी तर मायकलएंजेलोचं मनोगतच संगमरवराविषयीचं कविता म्हणून वापरलं आहे. त्याच्यात तो म्हणतो की अरे पुतळा असतोच संगमरवरात, मी फक्त नको तेवढा भाग काढून टाकतो. आणि नंतर जी कुलकर्णींच्या एका कथेमध्ये, पडदा नावाच्या कथेमध्ये सुद्धा उल्लेख यायचे. पण एक संपूर्ण पुस्तक या विषयाला वाहिलेलं, ज्याच्यामध्ये मायकलएंजेलोची घडण, त्याचं जन्म, त्याच्या स्वतःचा इतिहास, त्यावेळच्या रोमचा इतिहास आणि त्याच्यामध्ये कसा हा घडत गेला याच्याबद्दलचं सुंदर वर्णन आहे. मला भारावून गेलेलं सगळ्यात जे प्रकरण आहे ते संगमरवराचं आणि मायकलएंजेलोचे जे संवाद होतात, जे तो स्वभाव, त्याचे वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ऊन पाऊस याचा संगमरवराशी चाललेला खेळ, याचं अत्यंत लालित्यपूर्ण असं वर्णन या पुस्तकामध्ये डॉक्टर मेहंदा यांनी केलेलं आहे. आणि ते मला फार विशेष वाटलं. त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे. बार्टोल्डो म्हणतो की अरे मायकलएंजेलो, तुझे हात तुला तुझे पाय जितके दूर घेऊन जाणार नाहीत त्याच्याही पेक्षा कितीतरी दूर तुला तुझे हात घेऊन जातील. इतकं सुंदर वाक्य आहे. आणि संगमरवराच्या आत कसं शिरावं लागतं आणि संगमरवराच्या स्वभाव वैशिष्ट्याप्रमाणे शिल्पकाराला कसं जुळवून घ्यावं लागतं आणि कशी तडजोड करावी लागते शिल्प घडवताना, याच्याविषयीचं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये डॉक्टर मेहंदा यांनी केलेलं आहे. हे पुस्तक कलेच्या अभ्यासकाला का तर मार्गदर्शक आहेच, प्रश्नच नाही. परंतु ज्याला कलेचा आस्वाद घ्यायचा असेल, रोमला व्हिजिट द्यायची असेल आणि काही शिकायचं असेल तर त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक असं पुस्तक, ज्याला महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार म्हणून मानांकित केला गेला आहे, असं सुंदर पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. आणि मला अशी आशा आहे की इतर लोकांनाही याचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद या संधीबद्दल. साहित्याच्या पारावर चर्चेला असलेलं आजचं दुसरं पुस्तक आहे नागपूरच्या प्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर यांचं शुद्ध वेदनांची गाणी. यापूर्वी सुप्रिया अय्यर यांचे खुळी बोगनवेल, किनखापी मोर, न रडणारी मुलगी असे 5 कथासंग्रह प्रकाशित झाले. शिवाय ज्याचं त्याचं आभाळ, क्षितिजानंतर, कन्याकोलम या त्यांच्या कादंबऱ्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत. ललित लेखन आणि शब्दांकनं देखील सुप्रियाताईंनी केलेली आहेत. आणि यातल्या अनेक पुस्तकांना विविध संस्थांचे प्रतिष्ठेचे असे पुरस्कार देखील आत्तापर्यंत लाभले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती विषयक अनेक समित्यांवर सुप्रियाताईंनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. सध्या त्या अभिव्यक्ती या वैदर्भीय लेखिकांच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. शुद्ध वेदनांची गाणी ही कादंबरी म्हणजे 3 पिढ्यांमधल्या 3 स्त्रियांची वेदनांची कहाणी आहे. वैदर्भी बोलीचा गोडवा ह्या कादंबरीमधल्या संवादांमधून अगदी खोलवर झिरपलेला आपल्याला दिसतो. याच भाषेमधली काही लोकगीतं आणि निवेदक स्त्रीची सहृदयता यामुळे ही कादंबरी एका वेगळ्याच उंचीवर गेल्याचं आपल्या लक्षात येतं. विदर्भामधल्या ग्रामीण जीवनाचे अतिशय अस्सल असे तपशील, 3 पिढ्यांचा कालपट रंगवताना स्वाभाविकपणे दिसणारी सामाजिक परिवर्तनं, विविध नातेसंबंधांमधले ताणेबाणे, मोठ्या कुटुंबामधली अनेक रहस्य आणि परंपरेच्या ओझ्याखाली चिरडून गेलेली निरागस कोवळी मनं असा एक मोठा पट सुप्रियाताईंनी या कादंबरीमध्ये समर्थपणे उभा केला आहे. देशमुख आणि कंपनीचं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकालाही नुकताच विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीवरचा अभिप्राय आज आपल्यासोबत मांडणार आहेत त्या नागपूरच्या लेखिका शुभा साठे. शुभा साठे ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याच्या अभ्यासक आहेत आणि या अभ्यासावर आधारित त्यांचे 2 वैचारिक ग्रंथ देखील प्रकाशित झालेले आहेत. एकमेवाद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर आणि 2 धुरंधर हिंदुत्वाचे ही ती पुस्तकं. याशिवाय त्यांनी लहान मुलांसाठी 21 लहान लहान चरित्र देखील लिहिलेली आहेत.
त्या तिघी महाराणी येसूबाई या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. सचित्र शिवचरित्रसुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्या कथाकथनाचे देखील कार्यक्रम करत असतात. तेव्हा या भागात ऐकूयात आपण सुप्रिया अय्यर आणि शुभा साठे यांना. नमस्कार. शुद्ध वेदनांची गाणी ही माझी चौथी कादंबरी आणि देशमुख प्रकाशननं प्रकाशित केलेली दुसरी कादंबरी. आज ग्रंथाली प्रकाशनच्या साहित्याच्या पारावर या कार्यक्रमाअंतर्गत शुद्ध वेदनांची गाणी या माझ्या कादंबरीबद्दल थोडंसं मी बोलणार आहे आपल्याशी. ही कादंबरी लिहिताना माझी काही भूमिका होती का याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की लेखकांनी काही लेखन करताना काही विशिष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे का, तर मला वाटतं नाही. निदान मी तरी अशी काही भूमिका घेतली नाही. मग मला ही कादंबरी का लिहावीशी वाटली याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्याला आपलं बालपण जास्त प्रकर्षानं आठवायला लागतं. या बालपणातलं आपलं खूप संचित असतं. अनेक गोष्टी आपण अनुभवल्या असतात, अनेक पाहिल्या असतात आणि अनेक गोष्टी आपण ऐकल्यासुद्धा असतात. या सगळ्या कुठेतरी मनात घट्ट रुजून बसलेल्या असतात, रुतलेल्या असतात. माझ्या बालपणात माझी एक आजी आहे, मोठी आई, माझ्या आईची आई, आणि माझे आजोबा आहेत. माझी आजी साधीबाई होती पण ती गोष्टी खूप सुरेख सांगायची, गोष्टी वेल्हाळ होती. आणि माझे आजोबा डॉक्टर होते, बुद्धिवादी होते. त्यांना मंत्र तंत्र मांत्रिक तांत्रिक हे काही पटत नसे, पण आजीला मात्र हे पटत असे आणि तिने हे मात्र मला सांगितलेले आहेत अशा काही गोष्टी. विदर्भातल्या वऱ्हाड प्रांतातल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या गावी माझं बालपण गेलं. शाळेतले सगळे मुलं वऱ्हाडी बोलत असत. मला आठवत आहे वर्गात मी कधी अगबाई म्हणत नसे, कारण वर्गातल्या सगळ्या मुली आईबाई म्हणायच्या. मग मी त्यांच्यापेक्षा वेगळं कसं काही बोलणार, वेगळं बोलले तर वेगळं दिसेल आणि तसं नको. मला आंदणात मिळाल्यासारखं वऱ्हाडची संस्कृती, वऱ्हाडची वाडा संस्कृती, वऱ्हाडचे बोली भाषा, वऱ्हाडचा एकूण पेहराव हे सगळं सहज मिळालेलं आहे. मला वऱ्हाडी भाषा बोलता येते. अर्थातच या सगळ्यांचं माझ्या लिखाणात आलेलं आहे. या कादंबरीच्या वऱ्हाडचं सगळं वास्तवच तिथे उभं केलेलं आहे, त्याच्यामुळे ते येणं अपरिहार्य होतं. काही घटना होत्या ज्या माझ्या कायम लक्षात राहिल्या. माझ्या एका मैत्रिणीच्या आईनं आणि तिच्या विधवा बहिणींनी तिच्या तरुण वहिनीला जाळून मारलं आणि ही जेव्हा जळली तेव्हा हिनं काय केलं, आपल्या नंदेला, त्या विधवा नंदेला घट्ट धरून ठेवलं. दोघीही जळल्या. दुसऱ्या दिवशी गावातून 2 डेड बॉडीज जाताना सगळ्यांनी पाहिल्या, मीही पाहिल्या. पण ही जी घटना आहे या वाड्यातल्या तिजोरीनं ती झाकून टाकली. त्याचा कुठे काहीही कोणावर परिणाम झाला नाही. दुसरीही अशीच एका वाड्यातली घटना, एक अनैतिक संबंधातून वाड्यात राहणारी बाई जिनं आत्महत्या केली, पण ह्या वाड्याच्या तिजोरीनं तिची आत्महत्यासुद्धा बिनबोभाट मागे टाकली. वाड्यावर काहीही परिणाम झाला नाही. एक गोष्ट मनात तेव्हा ठसली की ज्या वाड्यातली तिजोरी भक्कम आहे त्या वाड्यात कितीही काहीही घडलं तरी त्याला बाहेर पाय फुटत नाही. पाय फुटले तरी लोक चर्चा करतात आणि विसरून जातात, त्याचा पुढे काहीही उहापोह होत नाही. ही गोष्ट एक तेव्हा प्रकर्षानं ध्यानात आली. माझ्या या कादंबरीमध्ये उर्मिला नावाचे एक पात्र आहे जिला मूलबाळ नाही आहे. तेव्हाचा काळ असा होता की स्त्रीला मूल असणं ही तिच्या जगण्याची पहिली अट होती. तिला जर मूलबाळ नसेल तर नवरा दुसरं लग्न करणार, तिसरं लग्न करणार, आणि तरीही जर त्याला मूलबाळ नाही झालं तर सगळे म्हणणार की त्याच्या नशिबातच नव्हतं म्हणून त्याला नाही झालं. पण त्याच्या काही दोष असेल याच्यावरती कोणीही कधीही लक्ष केंद्रित करणार नाही. बाई मात्र परित्यक्त होणार. एक स्त्री विधवा झाली तर विकेशा करत असत तिला, आणि एक स्त्री नवऱ्याने टाकलेली परित्यक्ता, या दोघींचे हाल सारखेच असत. हे सगळं वास्तव
50 वर्षापूर्वी होतं, पण त्यापूर्वी अधिक दारुण होतं, जे मला आजीकडून, माझ्या मोठ्या आईकडून कळत होतं. हे माझ्या कादंबरीतलं उर्मिला नावाचं जे पात्र आहे, हे पात्र, तिला मुलबाळ नाही आहे. ती या वाड्याची पहिली मालकीण आहे. तिला मुलबाळ नाही आहे आणि तिची सासू तिला म्हणते, ती सगळ्यात मोठी जाऊ आहे घरातली, की तुला जर मुलबाळ नाही झालं तर तुझं पहिल्या नंबरचं स्थान राहणार नाही आहे इथे. त्यामुळे ती अगदी जीवतोड प्रयत्न करते मूल होण्याचं. देवाला नवस बोलायचं, देवाला अनवाणी पायानं देवाला दर्शनाला जायचं, दूरपर्यंत सगळे उपाय करून होतात. डॉक्टरी उपाय तर तेव्हा कोणी करत नसत. या सगळ्यानंतरही जेव्हा मूल होत नाही तेव्हा सासूच्या सल्ल्यानं, सासूच्या विचारानं या दोघीजणी मांत्रिकाचा सल्ला घेतात. मांत्रिक जसं सांगेल तसं. आणि या मांत्रिकानं सांगितल्याप्रमाणे ही उर्मिला रात्रीच्या प्रहरी, जेव्हा वाडा झोपला आहे, मध्यरात्री जेव्हा सारा गाव झोपला आहे, तेव्हा वाड्याच्या मागच्या बाजूच्या मोठ्या पटांगणात असलेल्या पिंपळाच्या पारावर जाते. तिथे निर्वस्त्र होते आणि निर्वस्त्र होऊन या पिंपळाला ती प्रदक्षिणा घालते. इतकंच नाही तर आपल्या योनिमार्गात मांत्रिकानं दिलेलं पिंपळ काष्ठसुद्धा ती घालते. त्यानंतरही तिला मूलबाळ होत नाही. त्यानंतर मग या सासू आणि सुना मूल होण्यासाठी जो काय अघोरी उपाय करतात तो मी इथे विस्तारानं सांगू शकत नाही. तो कादंबरीतूनच आपल्याला कळू शकेल. या कादंबरीत आणखी 2 पात्र आहेत. अवंतिका. अवंतिका ही म्हातारी झाल्यावर बुड्ढ्या मामी तिला सगळे म्हणू लागलेले आहेत. तिचं इथली जे हे आहे ते मामी म्हणूनच तिची ओळख आहे. इतकी की पुढे ती सुद्धा आपलं अवंतिका हे नाव विसरून गेलेली आहे. विकेशा आहे ती, 14 वर्षाची विकेशा झालेली आहे आणि कुठल्या तरी विशिष्ट हेतूनं तिला या वाड्यात आणलं गेलं आहे. तिनं पुढे हा वाडा तोलून धरलेला आहे. अंबिका नावाची एक तरुण मुलगी आहे, जिनं स्वप्न पाहिली आहेत या वाड्यात सून म्हणून येण्याची. पण तिचं दुर्भाग्य असं की तिचा दारुडा बाप तिच्या सगळ्या स्वप्नांचा लिलाव करतो आणि वाड्याचा जो मालक आहे, वयानं खूप मोठा आहे, त्याची पहिली बायको पेल्यावर त्याच्याशीच तिचं लग्न करून देतो आहे. म्हणजे ज्या घरात तिनं सून म्हणून याची स्वप्न पाहिली होती तिथंच ती मालकीण म्हणून येते आणि एकेकाचा प्रियकरच आता तिचा मोठा मुलगा झालेला आहे. शिवाय तिला पहिल्या चौथीपासून झालेल्या 3 मुली आहेत आणि तिला स्वतःचा असा एक मुलगा आहे. पण या दोघीजणी मिळून, अवंतिका आणि अंबिका मिळून, यांनी ज्या पद्धतीनं हा वाडा पेलून धरलेला आहे हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. एका ठिकाणी चर्चा झाली होती या कादंबरीवर. तेव्हा एक स्त्री वक्ता म्हणाल्या की तुम्ही काय दिलं आम्हाला या कादंबरीतून, नुसते स्त्रियांचे आक्रोश आणि स्त्रियांच्या कहाण्या करून कहाण्या. मला वाटलं कोणीतरी यांना सांगावं की समजा या वाड्याच्या ज्या भिंती आहेत, या भिंती जर बोलू लागल्यात तर ह्या स्त्रियांच्या आक्रोशाच्या कहाण्या सांगतील, स्त्रियांनी जे दुःख भोगलं आहे त्याच्या कहाण्या सांगतील. त्याचबरोबर स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या कहाण्यासुद्धा या भिंती बोलू लागतील. फक्त तुम्ही ते संवेदनशीलतेनं ऐकलं पाहिजे, तुम्ही ते जाणून घेतलं पाहिजे. प्रत्यक्षात एक वयस्क विधवा स्त्री आणि एक अगदी तरुण वयात विधवा झालेली स्त्री, या दोघींचा संघर्ष, त्यांनी आयुष्याशी केलेला संघर्ष आणि त्यातूनही दोघीजणी जमिनीवर पक्का पाय रोवून कशा उभ्या राहिल्यात आणि त्यांनी एकूण सगळी परिस्थिती कशी साकारली, कशी उभी केली, हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि हे कळत न कळत या 2 पात्रांमधून माझ्या कादंबरीत उतरलेलं आहे असं मला वाटतं. भास्कर हे जे पात्र आहे, मी म्हटलेलं आहे, अंबिकेचा जो एकेकाचा प्रियकर आहे, लहानपणी ही प्रेमभावना रुजली आणि त्यानंतर या प्रेमभावनेशी प्रामाणिक राहण्यासाठी भास्कर व्रतस्थ आयुष्य जगलेलं आहे. त्यांनी लग्न केलेलं नाही आहे. असंही एक पात्र मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. म्हणून सर्वसाधारण पुरुष वृत्तीपेक्षा वेगळं असं हे पात्र मला यात रंगवावं असं वाटलं. कालिंदी नावाची यातली स्त्री जी आहे, ह्या मालगुजारांची पहिली बायको, ज्याच्यानंतर दुसरी अंबिका आलेली आहे. तर ही कालिंदी नवऱ्याने अतिशय लाजिरवाणं जीवन तिच्या वाट्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती अतिशय अपमानास्पद हे सगळं भोगताना जगताना खंगत गेली, झुरत गेली आणि शेवटी मरणपंथाला लागली. मरणपंथाला लागलेली ही कालिंदी आपल्या मैत्रिणीला एकदा म्हणते,
अशी एखादी बाई जन्माला नाही येणार का की जी झाडासारखी ताड माड वाढेल आणि मुक्त आकाशात मोकळा श्वास घेईल. 70च्या दशकात स्त्रीमुक्तीची चाहूल आपल्याला लागली होती, निदान भारतात तरी. पण त्यापूर्वीच्या स्त्रियांना सुद्धा कुठेतरी ही मुक्ती हवी होती, कुठेतरी हे सगळं हवं होतं. स्त्रियांना मुलगा हवा याच्या मागे अजून एक कारण होतं. तेव्हा स्त्री ही अशी होती एक संसारातली व्यक्ती की जिला कुठेच स्थान नव्हतं. स्वयंपाकघराच्या उंबरठ्याबाहेर तिला काही किंमत नव्हती, तिला कोणी विचारत नव्हतं. अशा वेळी जर तिला मुलगा असेल तर निदान मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं तरी तिचा उदो उदो होत होता. म्हणजे तिच्यासाठी हिरवं पातळ व्याह्याकडून येणार, तिच्यासाठी विणींची पंगत असणार, तिच्यासाठी कारल्याचा मांडव, कारल्याचं वेल. त्यामुळे साहजिक स्त्रियांना वाटत असेल की मला एक तरी मुलगा हवा, मुलाच्या निमित्ताने तरी मला कुठेतरी काहीतरी कोणी विचारेल. आणि हे विचारणं प्रत्येकाला हवं असतं, ते अगदी स्वाभाविक आहे. त्या स्त्रियांनाही तसं वाटत होतं. अशी ही वेगवेगळी पात्र या सगळ्या ह्याच्यात जिवंत झालेली आहे. आणि अंबिका नावाचं पात्र आहे जे शेवटपर्यंत जिनं हा वाडा पेललेला आहे, आपल्या मुलींना अतिशय समर्थपणे उभं केलेलं आहे. ही अंबिका, तिचीही स्वप्न होती. तिला एक मुलगा होता स्वतःचा. तिला वाटत होतं की ह्या मुलाच्या लग्नात माझाही असाच गौरव होईल आहे, मलाही कारल्याचा मांडव, कारल्याचा वेल, पायघड्या, विणींची पंगत असं सगळं मिळेल. हिरवं पातळ तर ती नाही नेसू शकणार कारण की ती विधवा आहे, पण बाकी सगळं तर मिळूच शकतं ना. पण हिचा मुलगा परदेशी गेलेला आहे आणि परदेशी गेलेला हा मुलगा एक दिवस आईला पत्र पाठवतो की मी परदेशी मुलीशी लग्न केलेलं आहे. हिच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. पण ती त्यातून सावरते आणि इतकी खंबीरपणे उभी राहते की ती सगळ्या गावाची होऊन जाते. ती सगळ्या गावाची होते आणि वैश्विक दुःखाचा हा क्रूस जेव्हा ती आपल्या खांद्यावर पेलून धरते तेव्हा तिला जी सुखाची प्राप्ती होते, तिला जे काय मिळतं त्याच्यातून तिला कळतं की खरं सुख काय आहे. या छोट्या छोट्या गोष्टींच्या पलीकडे जेव्हा आपण येऊ तेव्हाच आपल्याला ते काय आहे ते कळू शकतं. दुसरी एक गोष्ट मी यात अधोरेखित ही केलेली आहे की काळ असा आला होता तेव्हाचा, साधारण 60-65ची हे आहे की कायदे कानून झाले होते, बदलले होते, कुळकायदा आलेला होता आणि हे जे जमीनदार आहेत, मालगुजार आहेत, यांच्या जमिनी जाऊ लागल्या होत्या. तेव्हा या वाड्यांमधली जी मुलं होती त्यांना कळू लागलं होतं की आता आपल्याला इथे भविष्य नाही, आपल्याला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. ही मुलं शहरात जाऊ लागली होती आणि अगदी अल्प प्रमाणात ती परदेशातही जाऊ लागलेली होती. म्हणजे आता वाडा संस्कृतीतून ही पिढी बाहेर पडू लागलेली होती. हे सगळं मी थोड्याफार प्रमाणात इथे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाडा जे बदलत गेला, वाडा संस्कृती जी बदलत गेली ती ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. शुद्ध वेदनांची गाणी ही सुप्रिया अय्यर यांची मला आवडलेली आणखी एक कादंबरी. खरं तर या कादंबरीच्या शीर्षकानेच मला आकर्षित केलं. शुद्ध, वेदना आणि गाणी. वर पाहता असंबद्ध असलेले हे 3 शब्द लेखिकेने एकत्र आणून त्यातली आंतरसंगती सिद्ध केलेली आहे. वऱ्हाडच्या ग्रामीण भागातील संस्कृतीचे, सामाजिक स्थित्यंतराचे आणि तत्कालीन स्त्रीचे भावबंध उलगडून दाखवणारी ही कादंबरी. बाळासाहेब सरदेशपांडे हे सोनगढीचे मालगुजार. त्यांच्या 3 पिढ्यांची कहाणी कादंबरी आपल्याला सांगते. म्हणजे या कादंबरीचा कॅनव्हास किंवा ज्याला आपण पैस असं म्हणू तो प्रचंड मोठा आहे. प्रत्येक पिढीमध्ये काही सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक स्थित्यंतरं घडतात. बदलत नाही ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे स्त्रीचा भोगवटा. मामी, कालिंदी, अंबिका, ताई मावशी, राधा प्रत्येकीच्या मनाच्या तळकप्प्यात वेदना ठसठसते आहे. पण प्रत्येकीच्या वेदनेचा हुंकार वेगळा, बोच वेगळी, पण कारण मात्र एकच, पुरुषी अहंकार. घराण्याला किंवा वाड्याला वारस हवाच, हेच तत्कालीन स्त्रीच्या जगण्याचं ध्येय आणि कादंबरीनी हे अधोरेखित केलेलं आहे. हेच कादंबरीचं बीजही आहे.
घराण्याच्या वारसदारासाठी सुरू होते स्त्रीची ससे होलपट. स्त्रीच्या देहाची, मनाची, भावनेची, आंतरविश्वाची विटंबना. आणि तरीही स्त्रीचं वागणं शांत, संयमी आणि सोज्वळ. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आकांडतांडव नाही, स्वतःचे हक्क ओढून घेण्यासाठी केलेली धडपडही नाही, वेदनेचं भेसूर प्रगटीकरणही नाही, आणि मुख्य म्हणजे पुरुष जातीला उघड उघड दिलेले शिव्या शापही नाहीत. त्यामुळेच कदाचित ही वेदना शुद्ध आणि गाण्याचं रूप घेऊन अवतरलेली असावी. आजच्या स्त्रीचं जीवन बदललेलं आहे, संदर्भ बदललेले आहेत. स्त्री जीवनाचं वर्तुळ व्यापक झालेलं आहे, परिघ मोठा झालेला आहे. पण तरी वारस या केंद्रबिंदू भोवतीच आजची स्त्रीसुद्धा फिरते आहे. त्यामुळे काही संदर्भ बदलले तर ही वेदना आजच्या स्त्रीची देखील आहे असंच म्हणावंसं वाटतं. साहित्याच्या पारावर या ग्रंथालय आयोजित अक्षर मैफलीमध्ये आज आपल्याबरोबर डॉक्टर माधवी मेहेंदळे, सुप्रिया अय्यर, डॉक्टर प्रशांत जोशी आणि शुभा साठे या चौघांचा अतिशय मनमोकळा असा सहभाग होता. त्यांनी आपल्याशी भरभरून गप्पा मारल्या. मी ग्रंथालयाच्या वतीनं या चौघाही जणांचे मनापासून आभार मानते. आपला निरोप घेण्यापूर्वी वैभव महाराष्ट्राचे हे आमचं यूट्यूब चॅनल आणि ग्रंथालय वॉच हे आमचं फेसबुक पेज, यावर साहित्याच्या पारावरचे यापूर्वीचे सगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील. ते पाहायला विसरू नका. तसंच पुढच्या शुक्रवारी आपण आणखी 2 नव्या पुस्तकांना आणि त्यांच्या लेखकांना भेटणार आहोत. धन्यवाद.